पुण्यातल्या हडपसरमध्ये नामांकित रुग्णालयासमोर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली आहे। घटनास्थळावर बॉम्ब शोधक पथक दाखल झालंय। बॉम्ब सदृश्य वस्तू घेऊन पथक रवाना झालंय। बीडीडीएस पथक, अग्निशमक दलासह घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत। या ठिकाणी पोलीस आता दाखल झालेले आहेत। एक 2 मिनिटांमध्ये का पोलिसांनी आता मला सांगितलेलं आहे की लगेच कोणाला काही बाईट वगैरे देऊ नका, जास्त मला इन्फॉर्मेशन काही नाही आहे। नेमकं काय 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 बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्याचं पोलिसांनी देखील मान्य केलेलं आहे। आता पण संध्याकाळी 7 वाजता मी हॉस्पिटलमध्येच राहत असल्यामुळे 4थ्या मजल्यावरून ओपीडीसाठी कन्सल्टिंगसाठी मी खाली आलो, तर पहिल्या मजल्यावरच्या बाथरूममध्ये मला मावशींनी मला बोलवलं आणि त्या ठिकाणी मला एक वस्तू दाखवली। ती वस्तू मला बॉम्ब सदृश्य वाटल्यामुळे मी लगेच ती खोक्यामध्ये घातली आणि खोक्यामध्ये नेऊन ती लगेच बाहेर नेऊन लगेच ओपन मैदानामध्ये आम्ही ती ठेवली आणि त्यानंतर लगेच मी पोलिसांना फोन केला आणि पोलिसही लगेच वस्तू बाहेर कोणी घेऊन गेली? मीच ठेवली। तुम्ही स्वतः हाताने उचलून काय होते नेमकी? त्यामध्ये 1-2-3 कांड्या वगैरे, त्यामध्ये 4 कांड्या होत्या। त्याला टेप गुंडाळलेला होता, त्यावर एक असं घड्याळ होतं आणि त्या घड्याळावर 7:21 वेळ होती आणि त्या वायरी वगैरे जोडलेल्या होत्या। संध्याकाळी बरोबर एक्झॅक्टली 7 वाजता। 21 मिनिटांनंतर तो बळा काय माहित नाही, मला माहित नाही त्याबद्दल काय माहित मला माहित नाही त्याबद्दल। जरा सांगितलं आता मला पोलिसांना बोलायचं जरा आता। तर आपण पाहिलं की हे आता ज्यांनी आपल्याला माहिती दिली ती या रुग्णालयातले कर्मचारी आहेत आणि त्यांनी सांगितली की बॉम्ब सदृश्य वस्तू ही या रुग्णालयात ठेवण्यात आली होती, ती मात्र नंतर बाहेर घेऊन जाण्यात आलेली आहे। आता आपण पाहू शकतो या